श्री स्वामी समर्थ. माझं नाव सुरेखा किरण रणदिवे. मी स्वामी आमच्या गडिंग्लज केंद्रामध्ये 7 दिवसाचा सप्ताह चालू होता. आमच्या इथं 7 दिवस स्वामी या परत आपले भरपूर असे यज्ञ वगैरे केले आणि त्याच्यानंतर आमच्या शेवटच्या दिवशी प्रसाद होता स्वामींचा. आम्हाला सगळ्यांना सेवेकऱ्यांना सकाळी 7 वाजता म्हणजे मंदिरात आम्हाला बोलवलेलं होतं. आम्ही केंद्रात गेलो 7 वाजता. मी घरातली देवपूजा, घरातलं काही सुद्धा केलं होतं. जिथं मी आहे तिथं माझे स्वामी आहेत म्हटलं आणि मी केंद्रात गेलो. परत आमचं सगळं जे काय काम होतं केंद्रातलं, भाजी नीट करणं हे ते सगळं केलं. परत आम्ही आरती वगैरे झाली, स्वामींची वाचन झालं. प्रसाद होता 10:30-11ला प्रसाद केला. प्रसाद सगळं संपला, सगळी लोक जेवून गेली, पूर्ण सगळं धुवून वगैरे काढलं आणि आम्ही सगळे सेवेकरी बाहेर पडलो. घरी आलो, फार कंटाळा आला म्हणून 10 मिनिटच झोपले. परत उठले, आंघोळ केले. स्वामींना घरात मी नैवेद्य वगैरे काही करायला नव्हतं त्या दिवशी. घरात आले, आंघोळ वगैरे केले. परत नैवेद्य स्वामींची पूजा केली. परत नैवेद्य केलं स्वामींना. आता म्हटलं कंटाळा आले, काय करायचं गोड स्वामींना. मग मिस्टरांना सांगितलं मी एक डबा श्रीखंडचा घेऊन या. पुऱ्या केले, भाजी केली, स्वामींची पूजा केली, नैवेद्य दाखवलं. परत आरती वगैरे सगळं आपलं झालं आणि मी जप करत बसले. ते वाटीमध्ये जो श्रीखंडचा डबा तसंच ठेवलेले मी टोपण काढून. काही त्याला हात बीत काय लावला नाही, तर चमचा पण घालायला नव्हता मी त्याच्यात, तसंच होता तो. आणि सगळं नैवेद्य वगैरे दाखवून जप माळ वगैरे केली आणि मी उठले. ताट परत उचलून घेतले आणि बघतोय तर त्याच्यामध्ये स्वामींनी असं बोट घालून अक्षरशः स्वामींनी प्रसाद माझा खाल्लेला मला अनुभव आला. डोळ्यातनं पाणी माझे थांबेना. मी जी सेवा केलेली ती स्वामींनी मान्य केली.